हे आहे आपण मुगाव आणि हनुमंतवाडी या शिवारात आहोत. यंदा पावसाळा मोठ्या प्रमाणात झाला आणि या पावसामुळे ऊसाचं पीकसुद्धा मोठ्या प्रमाणात तालुक्यात आहे. पाणी मुबलक आहे, विहिरी भरलेले आहेत, बॅरेज तुडुंब आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी दिवसरात्र कष्ट करून हे ऊसाचं पीक लावलेलं आहे, या ऊसाच्या पिकाला सध्या झेंडे फुटलेले आहेत. कारखान्याचा प्रोग्राम 1 महिना उशिरानं चालू आहे. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा परिवारातले अनेक कारखाने आहेत. किल्लारीचा कारखाना सुरू झालेला आहे, त्याचबरोबर आंबुलगा कारखाना सुरू आहे, जागृती आहे. मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत आणि यंदा ऊसाचे क्षेत्रसुद्धा मोठे आहेत. या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे 12-12 महिने होऊन गेले आणि ऊस जात नाही. अशा भीषण संकटाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागत आहे. आणि भविष्यात जर समजा वेळेत ऊस नाही गेला तर आता ही परिस्थिती बघा, मोठ्या प्रमाणात झेंडे फुटलेले आहेत आणि झेंडे फुटल्यामुळं ऊसाच्या वजनामध्ये तूट येते, ऊसाचं वजन घटलं जातं. आणि अशा परिस्थितीत वेळेत जर ऊस गेला तर शेतकऱ्यांचा फायदा आहे. आणि असा प्रकार जर समजा वेळेत कारखान्यांनी ऊस नाही घेऊन गेला तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. म्हणून कारखान्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात जे लागवडीचा कालावधी आहे आणि जे ऊस नोंदी असूनसुद्धा 1-1 महिना नोंद लावून गेलेली 1-1 महिना पुढं गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वेळेत ऊस जर गेला तर शेतकऱ्यांना मोठा हातभार होणार आहे. आणि यासाठी कारखान्यांनी प्रोग्राम डिक्लेअर केले, 1 महिन्या अगोदर प्रोग्राम जाहीर झालेले आहेत. परंतु ऊस जात नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.